शुद्ध पाहिजे, शुद्ध मनानं द्या, अशुद्ध मनानं दिलेलं देव घेत नाही. सुदाम देवानं शुद्ध मनानं दिलेले पोहे होते. भगवंताच्या बद्दल जर विचारच करायचा झाला तर अशुद्ध मनानं दिलेली खूप वस्तू आणि शुद्ध मनानं दिलेली थोडी वस्तू, याच्यात भगवान काय घेतो? शुद्ध मनानं दिलेली थोडी वस्तू घेतो. कौरव पांडवांचं युद्ध ठरलं त्यावेळेला धर्मराजाच्या मनामध्ये होतं की हे युद्ध होऊ नये, आणि मग युद्ध होऊ नये याच्याकरता काय करा? शेवटी धर्मराजाने एक युक्ती काढली. श्रीकृष्णाला आपण मध्यस्थी करायला पाठवत म्हणजे शिष्टाई करायला पाठव. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सुद्धा हे धर्मराजाला सांगितलं, म्हणजे काम करा म्हणे देवा, काय? कौरवाकडे जा. कशाला? आमचं म्हणणं मांडा. तिथं म्हणणं मांडायचं काय राहिलं? म्हटले बाबा आता युद्ध तर केल्याशिवाय काय देत नाही म्हणतो ना. नाही, युद्ध झालं तर आमचंच खानदान मरणार आहे ना. कौरव मेले तरी आमचंच खानदान, पांडव मेले तरी आमचंच खानदान. त्याच्यापेक्षा हे युद्ध थांबलेलं बरं वाटतं. देवा एक काम करा, तिकडे जा, आमचं अर्ध राज्य ते म्हणावं दुर्योधनाला. देत नाही म्हणून तर युद्ध ठरलंय. आता कोणाचं म्हणायचं काय? कारण देवा तसं नाही म्हणलं, माझं दुसरं म्हणणं मांडा. काय? अर्ध राज्य देत नसलं तर 4 आणे राज्य दे म्हणावं. 4 आणे राज्य द्यायची जर तयारी नसली तर शेवटी धर्मराजाने सांगितलं, आम्ही 5 भाऊ आहोत, 5 भावाला राहायला 5 गावं दे म्हणावं. संपलं, युद्ध होत नाही. अशी मध्यस्थी करायला जा म्हणे देवा. देवाने सांगितलं ठीक आहे बाबा, तुमचं म्हणणं असेल तरी जाऊन येतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळेला मध्यस्थी करायला जाणार असं ठरलं, पांडवाचा दूत म्हणून जायचं आणि मध्यस्थी करून यायची असं देवाने ज्यावेळेला तिकडे निरोप पाठवला, देवाचा निरोप गेला कौरवाच्याकडे, त्यावेळेला दुर्योधनानं भगवंताला, दुर्योधनाचा धर्म त्या धृतराष्ट्राचा बाप लेकाचा थोडा संवाद आहे महाभारतामध्ये, त्याने थोडा विचार केला काय करावं. श्रीकृष्ण परमात्मा यायला लागले, पांडवाचा दूत म्हणून यायला लागले, त्यांचा सेवक होऊन यायला लागले, मध्यस्थीचं बोलायला यायला लागले. मिठोमिठवी झाली पाहिजे अशी युद्धाची काही मांडणी होऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे. काय करावं हा विचार चालू असताना धृतराष्ट्राला सांगितलं दुर्योधनाला, दुर्योधना एक काम कर म्हणले. काय? श्रीकृष्ण यायला लागले की नाही? हो. त्यांना आपलं करून घे. आपलं कसं होतील म्हणे, ते पांडवाच्या बाजूला लढायला येतो म्हणून तर गेलेल्या तिकडे, आता आपल्या कशी होते? त्याला आपलं करायचं झालं तर काहीतरी त्याची सेवा कर. काय सेवा करू? धृतराष्ट्रानं सांगितलं, आपल्या राज्यामध्ये जिथे जे जे चांगलं असतं, श्रीकृष्ण परमात्मा आल्याच्या नंतर सेवेला तिथे आनंद आहे. जिथले फुलं चांगले तिथून फुलं आण, जिथले फळं चांगले तिथून फळं आण, जिथले आचार्य चांगले ते आचार्य घेऊन ये, जिथले तांदूळ चांगले तांदूळ आण, जिथले गहू चांगले ते गहू घेऊन ये. आणि माझा दुर्योधनाला सांगितलं धृतराष्ट्रानं, आपल्या राज्यामध्ये सगळ्यात चांगला बंगला तुझा आहे म्हणले, रिकामा करून ठेव, देवाला मुक्कामाला. सगळी व्यवस्था दुर्योधनाने केली बरं का. धृतराष्ट्राच्या म्हणण्यानुसार सगळी दुर्योधन सेवा करायला तयार झाला. मला सांगा, ही सगळी सेवा दुर्योधन जे करत होता ते शुद्ध मनाने करत होता की अशुद्ध मनाने करत होता? अशुद्ध मनाने. त्याच्या मनामध्ये एकच हेतू आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या पक्षाला न राहता आपल्याकडे आला पाहिजे, एवढंच. त्यांच्या बाजूला न राहता आपल्या बाजूला यावा, या अशुद्ध हेतूनं. सेवेची भावना नाही, सेवेची भावना नाही. म्हणून काय झालं, ते भगवान श्रीकृष्ण परमात्मा आले, दुर्योधनानं स्वागत वगैरे जंगी केलं, देवाची बोलणी झाली. बोलणी होत असताना ते बोलणं सगळंच्या सगळं फसलं. फसलं म्हणजे देवानं फसवूनच घेतलं. देवाला युद्धच पाहिजे होतं. म्हणून ते युद्ध निश्चित झाल्याच्या नंतर दुर्योधनानं सांगितलं, देवा झालं ते झालं म्हणले, ते आपली वाटाघाटी ते बरोबर झाले नाही, ते युद्ध आता नक्की झालं, तुमचं आमचं बोलणं संपलं. आता हे बोलणं संपल्याच्या नंतर देवा, आता तुम्ही काही पांडवाचे दूत आता काही नाही म्हणले, आता झालं की बोलणं, दरबारातलं बोलणं संपलं, आता घरी जायचं आपल्याला. आणि आमच्या घरी जेवण वगैरे करून म्हणल्याबरोबर देवाला सांगितलं, मी जेवायला आलोच नाही म्हणजे तुमच्याकडे, तुम्ही काय मला निमंत्रण केलं आणि आगतपुती करून काही जेवायला जात नाही म्हणलं, कुठं मला काही कमी पडलं नाही, उगाच्या कोणी न बोलावता जेवायला मी जात नसतो म्हणले. अरे देवा, पण इथं आल्याच्या नंतर आता दुसरं घर पडतं तुम्हाला, तुमचं आमचं नातं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा मुलगा होता सांब, आणि दुर्योधनाची पोरगी होती लक्ष्मणा. ती लक्ष्मणा त्या सांबाला दिली होती. म्हणून दुर्योधन श्रीकृष्ण परमात्मा दोघांचा नातं व्याह्या साहेब का, दोघं व्याही आहेत. दुर्योधन म्हणला, व्याही आहेत तुम्ही देवा, आमच्याकडे आल्याच्या नंतर येतात जेवण यावं लागेल केले, त्यांच्याकडून आला असतात बोलायला, पण आता आपलं नातं बघा की जेवण करायचं. देवाला सांगितलं, मला निमंत्रण नाही, मी जेवायला येत नाही. आता दुसरीकडे कुठं जाता देवा? इथं माझं घर आहे म्हणलं, तिथं जातो. कोणतं घर? विदुर काकाचं घर. विदुराचं घर तिथं काय म्हणलं, कायम उपवास आहे त्याला.
कण्याच्या शिवाय दुसरं काही खायला नसतं. देवाने सांगितलं त्याच्या कण्यास सहित, पण मला तेच परवडतंय म्हटलं, मी तिथंच जाणार आहे. तिथं जाऊन देवाने कण्या सेवन केल्या. मला काय सांगायचंय, दुर्योधनानं एवढी सोय केलेली असताना भगवान त्याचं काही घ्यायला तयार नाहीत. आणि विदुर काकाला बोलावलेलं नसताना त्याच्या घरी जाऊन त्याच्या कण्या खाणं, त्याचे केळं खाणं, हा सगळा प्रकार जो भगवंताचा आपल्याला पाहायला सापडतो. भगवंताला फक्त शुद्ध मन पाहिजे आणि देणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये भक्ती पाहिजे. भक्तियुक्त अंतःकरणानं भगवान सांगतात, मला कोणी झाडाचं फळ दिलं तरी सही, फळ नाही मिळालं, एखादं फुल दिलं तरी मी खाऊन टाकतो, फुलही नाही मिळालं, एखाद्या झाडाचं पान समर्पण केलं तर तेही मी खातो, आणि तेही नाही मिळालं तर गोडभर पाणी दिलं तरी त्याच्यातही मी संतुष्ट राहतो. फक्त नियम एकच, अट एकच, की देणाऱ्याचं मन शुद्ध असावं, भक्तियुक्त असावं. हा विचार करून आपण सुद्धा अंतःकरणामध्ये शुद्धता धारण करावी, अंतःकरण शुद्ध करावं. कोणतेही विकार अंतःकरणामध्ये जास्त गडबड करत असतील तर त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करावा. विकार शांतीला मनुष्याच्या अंतःकरणाला शुद्धता आल्याच्या नंतर मग अंतःकरणामध्ये भक्तिभाव धारण करावा आणि भक्तियुक्त अंतःकरणानं परमात्म्याची सेवा करावी. हा सगळा प्रकार आपल्याला केला पाहिजे असं भगवंताच्या या बोलण्याच्या आधारानं आपल्याला चिंतन करता येतं. सध्या पुरुषोत्तम मासाचा म्हणजे अधिक महिन्याचा पवित्र पर्व काळ आहे. या पर्व काळाच्या निमित्तानं आपल्याला शास्त्र असं सांगतं की बाबा या काळात केलेलं धर्मकर्म पुण्यकर्म हे 1000 पटीने जास्त फळ देणार आहे. आपण एरवीला एक माळ जप जर केला तर 1 माळ जपाचं पुण्य मिळतं, पण अधिक महिन्यामध्ये 1 माळ जप केला तर 1000 माळा जप केल्याचं पुण्य मिळतं. असं आहे. जपाचं पुण्य वाढून मिळतं, तपाचं पुण्य वाढून मिळतं. आपण एखाद्या व्रताच्या निमित्ताने एखादा उपवास वगैरे जर केला तर त्या उपवासाच्या योगानं सुद्धा आपल्याला खूप मोठं पुण्य प्राप्त होतं. काही दान करायला सांगितलेले, दिव्याचं दान आहे, बरेच अन्न पदार्थाचं दान आहे, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दान करायला सांगितलेले, जमेल त्या पद्धतीचं दानही आपण करावं. आणि एखाद्या पवित्र तीर्थामध्ये जाऊन गोदावरी सारख्या स्नान करून यावं, देवाचं दर्शन घ्यावं. हे सगळं केल्याच्या योगाने आपल्याला एरवीच्या पेक्षा 1000 पटीने अधिक पुण्य प्राप्त होणार आहे याचाही विचार करावा. आणि एवढं सगळं पुण्य मिळवायचं कशा करता? चित्त शुद्ध होण्याकरता. चित्त शुद्ध